नंदुरबार बस स्थानक व व्यापारी संकुलात घाणीचं साम्राज्य, स्वच्छता कर्मचारी व स्थानक प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त। नंदुरबार येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य बस स्थानक व व्यापारी संकुल परिसरात सध्या घाणीचं साम्राज्य पसरले असून प्रवासी, व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। स्थानक परिसरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, साचलेले सांडपाणी, दुर्गंधी तसेच अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे परिसराची दयनीय अवस्था झाली आहे। व्यापारी व प्रवाशांच्या म्हणण्यानुसार नियमित साफसफाई होत नसल्यानं कचरा दिवसेंदिवस वाढत आहे। अनेक ठिकाणी कचरा पेट्या भरून वाहत असून त्यातील कचरा वेळेवर उचलला जात नाहीये। यामुळे मोकाट कुत्री व जनावरे कचरा विखुरत असल्यानं परिसर आणखी अस्वच्छ होतोय। बस स्थानक परिसरात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते, मात्र स्वच्छतेचा अभाव, दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरणामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की स्वच्छतेबाबत अनेक वेळा स्थानक प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही। स्वच्छता कर्मचारी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून स्थानक प्रमुखांकडूनही योग्य देखरेख होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जाते। नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन बस स्थानक व व्यापारी संकुल परिसराची नियमित स्वच्छता, कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट, स्वच्छतागृहांची देखभाल आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाचे प्रभावी निरीक्षण करण्याची मागणी केली आहे। स्वच्छ बस स्थानक हीच प्रवाशांना मिळणारी खरी सेवा आहे। प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करून परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवावा अशी मागणी व्यापारी व प्रवाशांकडून करण्यात येते। लोकसेतू मराठी न्यूज, मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।